आज गॅस दरवाढीच्या निषेधार्थ कोल्हापुरात काँग्रेस कमिटीतर्फे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप सरकारचा निषेध व्यक्त करीत आंदोलन करण्यात आले। गटारीत पाईप टाकून प्रतिकात्मक गॅस शेगडी पेटवली तर चुलीवर भाकरी करून भाजप सरकार हाय हाय अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले। आज देशभर गॅस टंचाई, पेट्रोल डिझेलची टंचाई, ऊर्जा क्षेत्रात हे सरकार एकदम अयशस्वी ठरलेलं आहे। जगात इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे। या सरकारला कायम एक सवय आहे, कुठलं तरी एक कारण दाखवायचं आणि काहीतरी वेगळे फायदे त्याचे उचलायचे। आता ही गॅस टंचाई दाखवलेली आहे। मुळात आत्मनिर्भर विकसित भारत, तुम्ही फार चंद्रयानाच्या मंगलयानाच्या गप्पा करणारे हे सरकार सगळ्या गोष्टीचं श्रेय हे पंतप्रधान घेत होते। मग आता गॅस टंचाईसाठी अखंड देश रांगा लावा लागला आहे। 10-12 दिवस 8-10 दिवस कुठं युद्ध चाललं नाही तर ते युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसवल्या। मग तुम्ही गेली 13 वर्ष देशाचा कारभार काय केला, जे पंतप्रधान स्वतःची डिग्री दाखवू शकत नाहीत, लोकसभेत कोणतीही चर्चा घडवू शकत नाहीत, विरोधी पक्ष का नको, विरोधी पक्ष नेता का नको, लोकशाही का मानायची नाही, तर चाललेला भ्रष्टाचार कुणी बाहेर काढता कामा नाही। फक्त जातीवाद धर्मांतेच्या गप्पा करायच्या, द्वेषासारखं बोलायचं, एकमेकावर टोकाचं बोलायचं, विरोधकांना ईडी सीबीआय लावायचे आणि आपला कारभार कशाही पद्धतीनं चालवायचा, त्याचे हे परिणाम आहेत। आज गॅस टंचाईपेक्षा गॅसचे जे दरवाढ केल्यात त्या दरवाढीमध्ये दर सिलेंडर मागं 300 रुपये भाजप सरकारला जातात। हे मिळवण्यासाठी ही कृत्रिम गॅस टंचाई यांनी उभा केलेली आहे। यांचं धोरणच चुकीचं आहे। यांना कसला अभ्यास नाही, कसलं नियोजन नाही, लोकांना फक्त धार्मिक द्वेषमध्ये गुंतवून ठेवायचं, कारभार आपण कसाही करायचा। सांगा ना, पेट्रोलियम ऊर्जा मंत्री कोण आहे? कोण नाव सांगू शकतं? ह्याच्या अगोदर उसाचं बिल का वेळेवर देत नाहीत म्हणून UPA सरकारमध्ये शरद पवारांच्या दारात उपोषणाला बसायचं। आता कोण आहे पेट्रोलियम कृषी ऊर्जा मंत्री? कोणाला देशाला सांगू शकतं का? सांगा मला। काही नाही, फक्त एकाच्या नावाखाली अमित शहानी मोदींच्या दहशतीखाली चाललेलं सरकार, भारत देशाची वाट लावायला चाललेले सरकार, सर्वसामान्यांना उपाशी मारणारे सरकार आहे। आज रांगा लावायची वेळ आणली आणि गप्पा मात्र आत्मनिर्भर विकसित भारत, ट्रिलियन मिलियन अशा गप्पा मारायच्या आणि सर्वसामान्यांना होरपळून काढायचं। परीक्षेचा काळ आहे, मुलांच्या परीक्षेकडे लक्ष द्यायचं का आईवडिलांनी घ्यायसाठी रांगेत उभं राहायचं? हे जर उत्तर मुख्यमंत्री पंतप्रधानांनी द्यावं। इकडे लक्ष वेधलं की तिसरंच काहीतरी दाखवायचं आणि आम्ही म्हणायचं विश्वगुरू। मग या गोष्टीचं पण श्रेय जी गैरसोय आज लोकांची झाल्या त्याचा पश्चाताप म्हणून मोदी सरकार, फडणवीस सरकार राजीनामाच दिला पाहिजे। तुम्ही चुकलात, लोकांना उन्हातान्हात रांगेत उभारायची वेळ आली यामुळे तुम्ही पश्चाताप म्हणून राजीनामा देणं हेच उत्तर आहे।